लग्नानंतर होईलच प्रेम. भाग 3. सकाळी अद्वैतची झोप स्वरापूर्वी उघडली. त्याने अर्धवट झोपलेल्या डोळ्यांनी स्वराकडे पाहिलं. पण जेव्हा त्याचा आणि तिचा विचार त्याच्या मनात आला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला आणि तो ताडकन उठून बसला. त्याने आपलं डोकं धरून स्वतःशीच म्हटलं, "शेट, हे काय झालं? मी माझा कंट्रोल कसा गमावू शकतो? नक्की काय झालं?" त्याची नजर स्वराच्या गोऱ्या शरीरावर गेली, जिथे ठिकठिकाणी त्याने दिलेल्या लव्ह बाईट्स स्पष्ट दिसत होत्या, ज्या रात्रीची संपूर्ण कहाणी व्यवस्थित सांगत होत्या. पण त्याच्या मनात शंका होत्या, ज्या त्याला स्पष्ट करायच्या होत्या. त्याच्या डोक्याचा भलताच भडका उडत होता. तो पटकन उठला आणि त्याने आपल्या कपड्यांमध्ये बदल केला. त्याने कपाटातून आपला एक टी-शर्ट काढून स्वराला घालून दिला. तिच्यावर नीट ब्लँकेट ओढून तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिच्या चेहऱ्यावर तिची निरागसता अजूनही कायम होती. त्याच्या मनाला वाटलं की तिच्या ओठांवर किस घ्यावं, पण स्वतःला आवरून तिच्या कपाळावर किस घेतलं. तो उठून थेट बाहेर हॉलमध्ये गेला आणि जवळजवळ ओरडत म्हणाला, "आई, कुठे आहेस तू?" त्याचा आवाज ऐकून शैलवीजी, ज्या स्वयंपाकघरात होत्या, लगेच बाहेर आल्या आणि त्याला अशा प्रकारे ओरडताना पाहून म्हणाल्या, "सकाळी सकाळी का ओरडतोय? काय झालं?" अद्वैतने त्यांना पाहिलं आणि विचारलं, "रात्री जेवण कोणी दिलं होतं?" शैलवीजी त्याच्याकडे पाहत म्हणाल्या, "ते आहिरा घेऊन गेली होती. तिनेच सर्व केलं होतं." अद्वैतने डोळे मिटले आणि यावेळी जोरात ओरडत आहिराला बोलावलं. त्याच्या ओरडण्याने पुढच्या क्षणाला आहिरा आणि गर्ग तिथे हजर झाले. अद्वैतने आहिराकडे पाहून विचारलं, "तू जेवणात काय टाकलं होतं?" आहिरा त्याचा प्रश्न ऐकून गोंधळली आणि घाबरून म्हणाली, मी काय टाकलं? मी काहीही टाकलं नाही." अद्वैतने तिला तसाच म्हणाला, "आहिरा, खोटं बोलू नकोस. तुला माहिती आहे, मला खोटं बोलणं अजिबात आवडत नाही. खरं सांग, काय केलं आणि का केलं?" सगळे आहिराकडे पाहत होते. आहिराने नजर खाली घातली आणि घाबरत म्हणाली, "दादा, मी दुधात नशेच्या गोळ्या टाकल्या होत्या." अद्वैतने रागाने दात चावले. त्याचा राग नियंत्रणात ठेवत तो म्हणाला, "आणि तू असं का केलं?" आहिरा हळूच उत्तरली, "वहिनीला विचित्र वाटायला नको म्हणून. तसं केल्यावर त्या कम्फर्टेबल होतील असं वाटलं." हे ऐकून अद्वैतने जोरात रागाने म्हटलं, "तिला कम्फर्टेबल करणं हे माझं काम होतं. आपलं काम होतं. तुला माहीत आहे का तू काय केलं?" 14 वर्ष आहिरा, 14 वर्षांनी ती इथे परतली आणि आल्यानंतर एका अशा लग्नात अडकली, ज्या माणसाला ती ओळखतही नव्हती. तिच्या वडिलांनी तिच्यासोबत नातं तोडलं. ती अगदी एकटी आहे. मला वाटलं की ती या कुटुंबाला समजून घेईल, आपल्यासोबत मिळून मिसळून राहील. पण तू काय केलं? तुला माहिती आहे का, यामुळे तिच्यावर काय परिणाम होईल? हे तुला कसं समजावू? माझ्या समजण्याच्या बाहेर आहे. तू स्वतः विचार कर. तू मोठी आहेस तिच्यापेक्षा वयाने. ती फक्त 22 वर्षांची आहे. आणि मी तिच्यापेक्षा 7 वर्षांनी मोठा आहे. अशा वेळी 22 वर्षांच्या वयात 28 वर्षांचा समजूतदारपणा कसा अपेक्षित आहे? तुला तुझ्या वयाचा विचार करायचा आहे आहिरा. तुला तुझ्या चुका समजायला हव्यात." अद्वैतच्या या शब्दांनी सगळे थक्क झाले. शैलवीजींनी आहिराकडे पाहत विचारलं, "आहिरा, तुझा भाऊ जे बोलतोय ते खरं आहे का?" आहिराच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तिला तिच्या चुकांची जाणीव झाली होती, पण जे व्हायचं ते झालंच होतं. अद्वैतने शैलवीजींकडे पाहून म्हणाला, "आई, 2 ग्लास लिंबूपाणी वर पाठव." हे बोलून तो आहिराकडे रागाने पाहत आपल्या खोलीत गेला. आहिराला तिच्या चुकांची पूर्ण जाणीव झाली होती, पण तिच्या लहानशा चुकीने काय होऊ शकतं याचा तिला अंदाजच नव्हता. इकडे अद्वैत जेव्हा खोलीत परत आला, तेव्हा स्वरा शांतपणे बेडवर सावरून बसली होती. एक हात तिच्या कपाळावर होता, ज्यावरून तिचं डोकं दुखते हे स्पष्ट होतं. अद्वैतने दरवाजा लावला आणि तिच्याजवळ गेला. आता मात्र तो हिचकिचत होता. कारण काल रात्री दोघेही नशेत होते आणि काय घडलं हे त्यांना चांगलंच माहीत होतं. स्वराने दरवाजाचा आवाज ऐकला आणि ती मागे सरकली. अद्वैत तिच्या जवळ जाऊन बसत म्हणाला, "तू ठीक आहेस का?" स्वराने त्याच्याकडे पाहत हलकच मान हलवली. अद्वैतने एक दीर्घ श्वास घेतला पण काही बोलला नाही. काय बोलावं हे त्याला काही समजतच नव्हतं. स्वराने त्याच्याकडे पाहत हलक्या आवाजात म्हटलं, मी आंघोळ करून येते." हे बोलून ती उठली, पण रात्रीचा नशा अजूनही तिच्या डोक्यावर होता. ती लडखडली. अद्वैतने तिला लगेच सावरलं. स्वराने त्याच्याकडे पाहिलं आणि पुढच्या क्षणी त्याने तिला आपल्या बाहुपाशात उचललं आणि बाथरूममध्ये सोडून बाहेर निघून गेला. थोड्या वेळाने स्वरा बाथरूममधून बाहेर आली. तिने बाथरोब घातला होता.
अद्वैतने तिला पाहिलं आणि म्हणाला, आहिरा कपडे ठेवून गेली आहे, घालून घे. आणि आज तुझे उरलेले कपडे व्यवस्थित कपाटात लावून घे. स्वराने फक्त होकारार्थी मान हलवली. तिला त्याच्याशी काय बोलावं आणि काय नाही हेच समजत नव्हतं. अद्वैतचंही तेच हाल होत होतं. तो बोलत होता, पण काल रात्रीचं सगळं त्याच्या मनातून जात नव्हतं. स्वरा काहीही न बोलल्यामुळे त्याला काय अर्थ काढायचा हेच समजत नव्हतं. याचवेळी शैलवीजींनी लिंबू पाणी पाठवलं. अद्वैतने एक ग्लास स्वराकडे देत म्हटलं, हे पिऊन घे, डोकंदुखी कमी होईल. स्वराने त्याला पाहिलं आणि शांतपणे ग्लास घेतला आणि पिऊ लागली. अद्वैत तिच्या प्रत्येक हालचालींवर मोठ्या काळजीपूर्वक नजर ठेवून होता. ती शांत होती. काल रात्री जेव्हा तो तिला बोलत होता, तेव्हा ती उत्तर देत होती. त्याने एक खोल श्वास घेतला आणि तिला थोडा वेळ द्यायचा विचार केला. स्वरा तयार होण्यासाठी गेली. अद्वैतही पटकन आंघोळीसाठी गेला. काही वेळात दोघंही तयार होऊन खाली उभे होते. स्वराने लाल रंगाचा अनारकली सूट घातला होता, ज्यात ती खूपच गोड दिसत होती. आहिराने तिला पाहून विचारलं, मी तुमच्यासाठी साडी ठेवली होती ना? मग सूट का? स्वराने गडबडून सफाई देत म्हणाली, ते दीदी, मला साडी नेसायला येत नाही. तिचं असं गडबडून बोलणं ऐकून सगळे शांत झाले. आहिराने शांतपणे म्हटलं, ठीक आहे, काही हरकत नाही. यात घाबरण्यासारखं काही नाही. शिकून घ्या. तरीही जर जमलं नाही तर दादा आहेच मदतीसाठी. हे बोलत तिने अद्वैतकडे पाहत डोळा मारला. अद्वैतने तिला रागाने पाहिलं. ही मुलगी अजूनही तितकीच गीठ होती. तो नुकताच तिच्यावर खूप रागावला होता, पण तिच्या हालचाली काही बदलल्या नव्हत्या. तेवढ्यात एका मुलीचा आवाज आला, काय चाललंय? लग्न झालं आणि मला बोलावणंही महत्त्वाचं वाटलं नाही. सगळ्यांनी त्या दिशेला पाहिलं तर तिथे साधारणतः 37-38 वर्षांची एक स्त्री उभी होती. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. गर्वने तिला पाहिलं आणि धावत जाऊन तिला उचललं आणि म्हणाला, ओ माय लिटिल आत्या, तू आलीस. सगळे हे पाहून हसू लागले. स्वरा मात्र हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होती की ती बाई कोण आहे. इकडे सिसोदिया मेन्शनमध्ये अश्विनजी आपल्या खोलीत होते. स्वराच्या लग्नानंतर त्यांनी कोणाशीही एक शब्द बोलला नव्हता. सकाळी जेव्हा त्यांची नजर पत्नीवर गेली, तेव्हा ती त्यांना उदास आणि दुःखी दिसली. त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, परिधी. परिधी त्यांच्या दिशेला वळली आणि त्यांचा हात झटकत म्हणाली, हात लावू नका मला. कोण आहात तुम्ही? मी तुम्हाला ओळखत नाही. तिच्या या शब्दांनी अश्विनजी चकित झाले. त्यांनी पुन्हा काहीतरी बोलायचा प्रयत्न केला, तेव्हा ती रागाने ओरडली, बस मिस्टर अश्विन सिसोदिया. खूप झालं. मी तुमच्या हातातली बाहुली नाही. तुमच्यामुळे मी माझं मूल गमावलं. तुम्ही नेहमी स्वराला सगळ्यांपासून दूर ठेवलं. फक्त मोठ्या मुलीला असुरक्षित वाटतं म्हणून. त्या निरागस मुलीचा काय दोष होता? सांगाल मला? ती 8 वर्षांची होती. 8 वर्षांचं बाळाला काय समजतं? पण तुम्ही तिला हॉस्टेलमध्ये टाकलं. सगळ्यांपासून दूर ठेवलं. का? काय गुन्हा होता तिचा? तिच्या आईच्या मायेवर किंवा वडिलांच्या प्रेमावर तिचा हक्क नव्हता का? तिचं रडणं ऐकून अश्विनजी काही बोलू शकत नव्हते. ती पुन्हा म्हणाली, पण आता अभिनंदन तुमचं. मी माझी मुलगी पूर्णपणे गमावली आहे. तिच्या लग्नात ती माझ्या सांगण्यावर आली होती. तिला यायचंच नव्हतं. तुम्ही कधी तिचा सांभाळ केला का? फक्त वडील म्हणून सांगणं पुरेसं नाही. आपल्या मुलांसाठी तपस्याच करावी लागते. पण तुम्ही केलं काय? पूर्वासाठी नेहमी स्वराला मागे ठेवलं. का? ती तुमची मुलगी नव्हती का? ती माझ्या पोटी जन्माला आली होती. पण तुम्ही तिला तिच्या वाट्याचं प्रेमसुद्धा नाही देऊ शकला. आणि काय म्हणालात तुम्ही काल? की ती तुमच्यासाठी मेली. ती तुमच्यासाठी मेली असेल, पण आजपासून परिधीही तुमच्यासाठी मेली. मला तुमच्यासोबत राहायचं नाही. मला घटस्फोट हवा आहे. मी तुमच्यासारख्या माणसासोबत राहू शकत नाही. तिच्या या शब्दांनी अश्विनजी हादरले. त्यांनी पुन्हा तिला थांबवायचा प्रयत्न केला, पण परिधीने त्यांना हात दाखवत म्हटलं, बस. आयुष्यभर तुमचं ऐकत आले आहे. आता अजून ऐकायची ताकद नाही. हे बोलून ती रागाने खोलीतून निघून गेली. अश्विनजी तिथेच बेडवर बसून राहिले. त्यांना समजत नव्हतं ते इतक चुकीचे कसे होते की आज त्यांची पत्नीही त्यांच्यासोबत नाही. पण स्वराने जे केलं ते नाकारू शकत नव्हते. तिच्या कारणामुळे पूर्वा निघून गेली होती. पण नेमकं काय झालं होतं हे अद्याप गूढ होतं. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? नवीन स्टोरी कशी वाटते तुम्हाला? नक्की कळवा. काय असेल स्वराचं पास्ट? काय झालं असणार?
जाणून घ्यायला वाचत रहा. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.